नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची जी मुदत आहे ती मुदत वाढवण्यात आलेली आहे। तर ही ई-केवायसी करण्याची मुदत किती तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी ई-केवायसी करण्यासाठी जी मुदत दिली होती ती 18 नोव्हेंबर देण्यात आलेली होती, परंतु नुकतीच याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। यासंबंधीची अधिकृत माहिती ही आदितीताई तटकरे यांनी ट्विटर हँडलवरती दिलेली आहे। काय दिलेली आहे माहिती आपण आता सविस्तरमध्ये पाहूया। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रिया करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या, परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याचे सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। अशा पद्धतीची ही महत्त्वाची माहिती नुकतीच आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही होती एक महत्त्वाची अपडेट। ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची माहिती इतर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट वेळेत मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्यामुळे पुढे येणारे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल। भेटूया अशाच प्रकारचे नवीन एक अपडेट घेऊन नवीन एका व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।